मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी आली। मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आलाय। वरळी पोलिसांकडून या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे। पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती आहे। मेसेज करणाऱ्या व्यक्तीचं नाव मलिक शहाबाज हुमायून राजा देव असं आहे। धमकीचा मेसेज आला। या संदर्भात अधिकची अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेत। पंकज, वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल आहे, पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आलाय, काय अधिकची माहिती? कारण वरळी पोलिसांना बुधवारी दुपारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा एक मेसेज आला। मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याचा त्याच्यामध्ये धमकी देण्यात आली होती। मात्र या नंबरची अधिक तपासणी केली असता हा नंबर पाकिस्तानी नंबर असल्याचं लक्षात आले। त्यामुळे या मेसेजचं पाकिस्तानी कनेक्शन हे महत्वाचा विषय जो आहे तो समोर येतो। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, मात्र अजून अधिक चौकशी करतायत। यावरती नक्की कुठनं आला, ती व्यक्ती खरंच पाकिस्तानी आहे का, की भारतामधून त्यांनी हा मेसेज केलेला आहे, की काही वेगळा विषय आहे, की नक्कीच कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचे संबंध जोडलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो यंत्रणा करते। बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर पोलीस यंत्रणा जी आहे ती सतर्क झाली आणि अगदी मुख्यमंत्री कार्यालयाचा विषय असल्यामुळे सतर्कतेने त्यांनी याची चौकशी सुरू केलेली आहे। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्ब निवडून देण्याची धमकी देणारा ईमेल जो आहे तो गोरेगाव पोलिसांना आला होता आणि त्यानंतर बुलढाण्यामधनं 2 आरोपींना अटक करण्यात आली। त्यामुळे पंकजाचा तपासाअंती नेमक्या समोर कुठल्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद।